माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाचे शुभेच्छा। या प्रार्थना डोंगरावरून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे। हा प्रार्थना डोंगर कुत्राल जवळ आहे। हे प्रभूने निवडलेले स्थान आहे। या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी खूप सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। देशाच्या विविध भागातून लोक येतात। अनेक सेवक आणि देवाची मुले कुटुंबासह येथे 2-3 दिवस थांबून प्रार्थना करतात आणि मग परत जातात। प्रार्थनेसाठी येथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, म्हणून इथून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे। आज प्रभू तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे। 1 शामुवेल 16वा अध्याय 7 वचन। मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर हृदय पाहतो। आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहतो, पण त्याच्या हृदयात काय आहे हे माहित असते का? प्रभू हा हृदय ओळखणारा आहे। बायबलमध्ये लिहिलं आहे की येशू माणसांच्या अंतःकरणात काय आहे हे जाणून होता। एखाद्या माणसाकडे पाहिल्यावर लगेचच त्याचं हृदय प्रामाणिक आहे का, कपटाने भरलेलं आहे का, हेवा आहे का, वासना आहे का, हे सगळं येशूला माहीत असते। आपल्या विचारांनाही दुरून ओळखणारा तो आहे। एकदा एक तरुण मुलगी आपल्या मोठ्या बहिणीला घेऊन माझ्या पत्नीच्या घरी प्रार्थना करायला आली। त्यांचं कुटुंब ख्रिश्चन नव्हतं, पण ती धाकटी बहीण येशूला स्वीकारून त्या तारणाच्या आनंदात येशूसोबत आनंदाने जगण्याचा अनुभव मिळवली होती। माझ्या बहिणीलाही हा अनुभव मिळावा, येशूला स्वीकारून इतके आनंदी व्हायला मिळते असे सांगून ती तिला सोबत घेऊन आली होती। मग माझ्या पत्नीला तिने ओळख करून दिली। ही माझी मोठी बहीण आहे। ती खूप भक्त आहे, खूप श्रद्धेने देवांची पूजा करते असं सांगितले। मग माझ्या पत्नीने तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि फक्त एवढंच म्हणाली की येशू तुझ्यावर प्रेम करतो। हा येशू वगैरे सगळे माझ्याजवळ सांगू नका, ते सगळे माझ्या बहिणीकडेच ठेवा। माझ्याकडे खूप देव आहेत, मी खूप श्रद्धेने आहे, तेवढे मला पुरेसे आहे। हा येशू वगैरे माझ्याशी बोलू नका असे लगेचच सांगितलं आणि एकदा असं बोलून गेल्यावर पुढे काय बोलणार? ही मुलगी येशूविषयी सांगायला आली होती। तिला वाटलं बहीण आशीर्वादित व्हावी म्हणून ती तिला आणली। या पुढे काय बोलणार? माझी पत्नी शांतपणे एक क्षण तिच्याकडे पाहिली। पाहिल्यावर परमेश्वराने तिच्या हृदयात जे आहे ते प्रकट केले। माझ्या पत्नीने त्या मुलीकडे पाहून सांगितलं, बरोबर, तू खूप भक्त आहेस, तुला देवावर विश्वास आहे, अनेक देवांची पूजा करतेस, इतकी श्रद्धा असूनही तुला आत्महत्या करावी असं का वाटते? आत्महत्या करावी, मरून जावे असं तुझ्या मनात सत्य येते। तू आत्महत्येचा प्रयत्नही केलाय। तुला शांतता नाही म्हणून आत्महत्या करायची इच्छा का होते असं विचारल्यावर ती लगेच आश्चर्यचकित होऊन विचारली, माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला कसं कळलं? हो, तिने विचारलेला तोच प्रश्न येशूला सगळे कसे कळते? माझ्यासोबत येशू आहे। तोच येशू तुझ्याशी बोलण्यासाठी तुला ही संधी देतोय। तुझ्या मनात हेच आहे, तू इतकी भक्तीने राहतेस, इतक्या देवांची पूजा करतेस, पण तरीही तुला मरायचे असे वाटते, बरोबर ना? मग असं म्हटल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, अरे बापरे, माझ्या हृदयात जे विचार येतात ते सुद्धा परमेश्वराला कळतात का? मग तिने विचारलं, मग या येशूविषयी मला सांगा। असं म्हणून तिने येशूविषयी जाणून घेतलं, येशूला स्वीकारलं आणि त्या आत्महत्येच्या विचारांपासून, त्या संघर्षातून तिला मुक्ती मिळाली। हेच आहे, येशू आपल्या हृदयात काय आहे हे जाणतो। काही लोक माझ्याकडे प्रार्थना करायला येतात। कुणीतरी एक समस्या सांगतो, तेव्हा पवित्र आत्मा सांगतो, हे त्याचं खरं समस्या नाहीये बाळा, ते तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे। ते जे सांगतात ते वेगळं आहे, पण हीच खरी गोष्ट आहे। मग मी त्या गोष्टीबद्दल वचनासोबत बोलायला सुरुवात केली की ते ताबडतोब रडायला लागतात। हेच आहे येशू ख्रिस्त। तुमच्या हृदयात काय आहे हे त्याला माहित आहे। बाहेरून तुम्ही आनंदी दिसता, पण आतून संघर्ष, दुःख, जखमा, कटुता, वेदना आहे का? जगतोय अशी विचार येते का? मन गोंधळले आहे का? येशू म्हणतो, माझ्या मुली, माझ्या मुला, तुझे हृदय मला माहित आहे। मी तुझ्यासाठी मरण पावलो, तुझ्यासाठी रक्त सांडले। मी तुझे जखम भरू शकणार नाही का? मी तुझी समस्या बदलू शकणार नाही का? तुला का मरावं असं वाटते? मीच तुला जगवणारा परमेश्वर आहे।
तू ये, माझ्याकडे ये, तुझा हात माझ्या हातात ठेव, मी तुला मदत करीन असं तो सांगतो. म्हणूनच मी क्रूसावर गेलो. तुझे सर्व पाप, शाप, आजार, वेदना, दुःख हे सगळं मीच वाहिलं. तो म्हणतो, मी तुला मदत करीन, तू तुझा हात त्याच्या हातात देणार आहेस का? जखमी मन, वेदनेने भरलेलं मन, प्रभू, हृदयात जगण्याची इच्छान उरलेली कडवटपणा, मृत्यूशी झुंज, आत्महत्येचे विचार, निराशा, गोंधळ, भीती, त्या यातनेतून त्रास सहन करणाऱ्या तुझ्या मुलांना, या मुलीला, या मुलाला स्पर्श कर. आज त्यांच्या हृदयात एक बदल, मुक्तता होऊ दे आणि मनाला आनंद मिळू दे. त्या सर्व बंधनांना तोडून टाक आणि त्यांना आशीर्वाद दे. येशूच्या नावाने, आमेन, आमेन.